रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, विठ्ठल वाईब्समध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील आणखी एका अद्भुत आणि प्रेरणादायी अध्यायात प्रवेश करणार आहोत. पण त्याआधी मागील भागात नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया. मागील भागात आपण पाहिलं की नेवासेच्या पवित्र मोहिनीराज मंदिरात सुरू झालेला ज्ञानयज्ञ अखेर पूर्णत्वास पोचला. गुरुसंत निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा दिव्य भावार्थ मराठी भाषेत सांगितला आणि भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या अमर ग्रंथाची निर्मिती झाली. सच्चिदानंद बाबांनी प्रत्येक ओवी अत्यंत श्रद्धेने लिहून घेतली आणि मराठी भाषेला एक असाच आध्यात्मिक ठेवा मिळाला जो आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देतो. यानंतर आपण ज्ञानेश्वरीतील काही अमर संदेश समजून घेतले. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, ज्ञानाची सुरुवात नम्रतेने होते. कर्तव्य करत राहा, पण त्याच्या फळाचा अहंकार बाळगू नका. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे म्हणून कोणाचाही तिरस्कार करू नका. आणि खरी भक्ती म्हणजे निष्कपट प्रेम आणि अखंड नामस्मरण. यानंतर आपण पसायदानाचा दिव्य अर्थ जाणून घेतला. माऊलींनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, ना धन, ना कीर्ती, ना सत्ता. त्यांनी मागितलं ते संपूर्ण विश्वाचं कल्याण. जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे वाईट माणूस नष्ट होऊ नये तर त्याच्यातील वाईटपणा नष्ट व्हावा. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सर्व जीवांमध्ये प्रेम, मैत्री आणि बंधुभाव नांदो आणि जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, भक्ती आणि ज्ञान लाभो ही प्रार्थना आजही प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात जिवंत आहे. वारकरी बांधवांनो, ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांच्या ज्ञानाचा सुगंध संपूर्ण भारतभर पसरू लागला आणि हीच कीर्ती पोचली एका महान योगीपर्यंत, ज्यांनी शेकडो वर्षे कठोर तपश्चर्या केली होती, ज्यांच्याकडे अनेक योग सिद्धी होत्या, पण त्यांच्या मनात अजूनही सूक्ष्म अहंकार शिल्लक होता. ते म्हणजे महायोगी संत चांगदेव महाराज. पुढे घडणारा प्रसंग केवळ दोन संतांची भेट नव्हती, तर अहंकार आणि आत्मज्ञान पुढे घडणारा प्रसंग केवळ दोन संतांची भेट नव्हती तर अहंकार आणि आत्मज्ञान यांचा दिव्य संवाद होता. चला तर मग सुरू करूया. एपिसोड 15 भाग 11. रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, ज्ञानेश्वरी पूर्ण झाली होती. मराठी भाषेला अमर ग्रंथ लाभला होता. नेवासाच्या भूमीवर ज्ञानाचा सूर्य उगवला होता. परंतु हा प्रकाश फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. त्याची कीर्ती दूर दूर पसरू लागली. काशी, उज्जैन, प्रयाग, द्वारका आणि योग साधनेसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक आश्रमांमध्ये एकाच संताची चर्चा सुरू होती. अवघ्या 16 वर्षाचा एक संत, ज्याने भगवद्गीता मराठीत सांगितली, ज्याने रेड्याच्या मुखातून वेद वदवले, ज्याच्या मुखातून ज्ञानाचा अखंड झरा वाहतो, ही बातमी अखेर पोहोचली एका महान योगीपर्यंत. महायोगी चांगदेव. तापी नदीच्या किनारी घनदाट जंगलामध्ये एक प्राचीन आश्रम होता. त्या आश्रमात वास्तव्य करत होते महायोगी संत चांगदेव महाराज. त्यांच्या तपश्चर्येची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरली होती. वारकरी परंपरेतील कथानुसार त्यांनी अनेक शतके तप केल्याचं आढळतं. त्यांना विलक्षण योगसिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या एका नजरेनं हिंस्र पशु शांत होत, वन्य प्राणी त्यांच्या जवळ येऊन बसत, लोक त्यांना देवा समान मानत. देशभरातून राजे, सरदार आणि विद्वान त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत. परंतु इतक्या महान तपश्चर्येनंतरही त्यांच्या मनात एक सूक्ष्म भावना अजून उरली होती की माझ्यासारखा योगी दुसरा नाही. यालाच संत अहंकाराची सावली म्हणतात. एक दिवस काही वारकरी आश्रमात आले. त्यांच्या मुखावर आनंद होता. चांगदेव महाराजांनी विचारलं, कुठून आलात? वारकरी म्हणाले, महाराज, आम्ही नेवासेमधून आलो. चांगदेव महाराज यांनी पुन्हा विचारलं, नेवासे? तिथे काय विशेष घडलं? वारकरी उत्साहाने म्हणाला, महाराज, अवघ्या 16 वर्षाच्या संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा भावार्थ मराठीत सांगितला आहे. ज्ञानेश्वरी नावाचा अद्भुत ग्रंथ तयार झाला आहे. त्यांचं ज्ञान ऐकण्यासाठी हजारो लोक जमतात. चांगदेव महाराज काही क्षण शांत राहिले. 16 वर्षाचा मुलगा आणि इतकी कीर्ती? त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं आश्चर्य उमटलं. रात्र झाली. सर्वजण झोपले, पण चांगदेव महाराजांना झोपच येत नव्हती. ते मनात विचार करू लागले, मी आयुष्यभर तप केलं, मी योग सिद्धी मिळवल्या आणि आज लोक एका लहान मुलाची स्तुती करत आहेत, ते पण माझ्यासमोर.
काही क्षणाने त्यांनी स्वतःलाच समजावलं, कदाचित तो खरोखरच महान असेल. पण दुसऱ्याच क्षणी मन म्हणालं, कीर्ती खरी आहे की लोकांची अतिशयोक्ती? त्यांना स्वतः जाऊन सत्य जाणून घ्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी चांगदेव महाराजांनी आपल्या शिष्यांना बोलावलं. चांगदेव महाराज म्हणाले, मी त्या ज्ञानेश्वरांना पत्र पाठवणार आहे. सर्व शिष्य आनंदी झाले. लेखन साहित्य आणलं, पण चांगदेव महाराज लेखणी हातात घेऊन बसले आणि थांबले. त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला. मी त्यांना कसं संबोधू? चिरंजीव लिहू? पण तो तर संत आहे. पूज्य लिहू? पण तो वयाने लहान आहे. मित्र लिहू? तेही योग्य वाटेना. अर्धा तास गेला, 1 तास गेला, पण एक शब्दही लिहिता आला नाही. शेवटी त्यांनी रिकामाच कागद दुमडला आणि शिष्याला दिला, हेच घेऊन जा. इथे नेवासेमध्ये ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई शांत बसले होते. इतक्यात तो शिष्य आला. त्याने नमस्कार करून पत्र दिलं. हे महायोगी चांगदेव महाराजांनी पाठवलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आदराने पत्र उघडलं. पण पत्र पूर्णपणे कोरं होतं. एकही अक्षर नव्हतं. मुक्ताबाई पत्र पाहून हलकेच हसल्या. त्या म्हणाल्या, दादा, 1400 वर्ष तप करूनही अजून कोरेच राहिलेले दिसतायत. सोपानदेवही मंद हसू लागले. पण ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंकडे प्रेमाने पाहिले. मुक्ते, असं बोलू नकोस. महान योगी आहेत. त्यांच्या मनात संभ्रम आहे आणि संभ्रमातून हे कोरपत्र जन्माला आलं आहे. निवृत्तीनाथ शांतपणे म्हणाले, ज्ञाना, आता त्यांना उत्तर दे बर. ज्ञानेश्वर महाराजांनी लेखणी हातात घेतली. क्षणभर डोळे मिटले आणि गुरूंचे चरण स्मरले आणि लेखन सुरू झालं. 1, 2, 10, 20, शेवटी 65 ओव्या. या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना उपदेश केला नाही, तर अद्वैत, आत्मज्ञान आणि अहंकाराचा खरा अर्थ अत्यंत प्रेमाने समजावून सांगितला. हा ग्रंथ पुढे चांगदेव 65 म्हणून अमर झाला. शिष्य पुन्हा तापी नदीकाठी पोचला. त्याने पत्र चांगदेव महाराजांच्या हातात दिलं. चांगदेव महाराज वाचू लागले. प्रत्येक ओवीसोबत त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. आश्चर्य, गंभीरता, नम्रता आणि शेवटी डोळ्यात अश्रू. ते स्वतःशीच म्हणाले, हा मुलगा नाही, हा साक्षात ज्ञानाचा सागर आहे. चांगदेव महाराज उठले. त्यांनी आपल्या शिष्यांकडे पाहिलं. आपण नेवासेला निघू. शिष्य आनंदाने म्हणाले, महाराज, ठीक आहे, आम्ही तयारी करतो. पण चांगदेव महाराजांच्या मनात अजूनही एक सूक्ष्म अहंकार शिल्लक होता. ते ठरवत होते, आपल्या वैभवानेच आपण जाऊ. आणि याच निर्णयामुळे पुढे घडणार होता भारतीय संत परंपरेतील सर्वात प्रसिद्ध प्रसंग. वारकरी बांधवांनो, आज आपण पाहिलं की खऱ्या संताला दुसऱ्याचा अपमान करून नव्हे, तर प्रेमाने आणि ज्ञानाने जिंकायचं असतं. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि विठ्ठल वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही संत चरित्राची मालिका आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आजच्या भागासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा, जय ज्ञानेश्वर माऊली. वारकरी बांधवांनो, चांगदेव महाराज आता संत ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी निघाले आहेत. पण ते साधेपणाने येणार नाहीत. वाघावर स्वार होऊन, हातात जिवंत नाग घेऊन आणि आपल्या योगसिद्धीचं प्रदर्शन करत ते नेवासेकडे येतील. आणि ज्ञानेश्वर महाराज काय करतील? ते चालत्या भिंतीवर बसून त्यांचं स्वागत करतील. चालती भिंत, चांगदेवांचा अहंकार आणि संपूर्ण जगाला नम्रतेचा संदेश देणारा अद्भुत प्रसंग. हे सर्व आपण पाहूया एपिसोड 15 भाग 12 मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. रामकृष्ण हरी.